तर नमस्कार मंडळी. तर आज आमचा बेत झाला आहे तो म्हणजे पुन्हा एकदा एकविरेला. एकदा व्हिडिओ बनवलीच ती तुम्ही पाहिलीच असेल, तर ही सुद्धा पहा, कारण खूप एन्जॉय करणार आहोत. पाहूया पुढचा ब्लॉग कसा होत आहे. तर पात्रूबाईच्या मंदिर आम्हाला रस्त्यात वाटेत भेटतो कारलेखिंडीच्या डोंगरात, तर तिथे दर्शन घेण्यासाठी थांबलेत सर्व मंडळी. तर पाहूया पुढचा ब्लॉग कसा होतो. आणि आमचे केपी माइंड सकाळी आला आणि हे दोन आले. अच्छा पुरा हाईट आपल्याला काय झालं आपल्याला वाच कल्याण शेफ आजी आली खाली. मंडळीला आता आम्ही फायनली आता एकविरा माऊलीच्या पायथ्याशी पोचलो आहे. तर सर्व मंडळी आमची मागे आहे. तर पाहूया पुढचा प्रवास कसा होतो आहे आणि पुढचा ब्लॉग पाहूया कसा होतो आहे. तर मंडळी आम्ही आता एकविरा माऊलीच्या पायथ्याजवळ पोहोचलो आहे. आता ट्रेक करायला सुरुवात करू, पायऱ्या चढायला. तर ही सर्व आज आमच्यासोबत मंडळी असणारे वरती ना अर्धी रूमवर थांबलेत. तर ही आमच्यासोबत सर्वजण आज वरती येणार आहेत. एकविरा माते की जय, केपी माइंड की नाव काय तुमचं? लक्ष्मण शिंदे, कुठले तुम्ही? जिल्हा तालुका सातारा, मुक्काम पोस्ट लिंबू. अच्छा. तर खूप सुंदर वाद्य वाजवता, खरोखर भारी वाटला मला. आजी काय किंमत आहे कोंबड्याची? 400 रुपये एक.
मंडळी फायनली आम्ही आता एकविरा माऊलीच्या दरबारात पोहोचलो आहे, परंतु खूप गर्दी आहे. त्या दिवशी पण आम्हाला दर्शन नाही मिळालं. तर आता आमची कबड्डीची टीम आली, ती आता मुखदर्शन घेऊन येणार आलेत आमचे आज सोबत. मंडळी हा आमचा NSC खानाव NSC टायगर हा संघ आहे. तर हा संघ सर्व आज एकविरा माऊलीच्या दर्शनाला आलेत आणि हा आमचा संघाचा कर्णधार लवेश सले आणि सर्वात अनुभवी खेळाडू म्हणजे आमचा संदेश दादा. याचा पाठिंबा आम्हाला खूप होता आणि उत्कृष्ट खेळाडूसुद्धा हा संदेश दादा आहे. तर त्याच्याच तोंडून आपण ऐकू काय म्हणतोय. सर्वप्रथम मी आयोजक म्हणजे साई सेवक मंडळाचं मी आभार मानतो की आम्हाला तिथे मोठं मैदान खेळण्यासाठी उपस्थित करून दिलं. आणि त्याच्यानंतर संघ मालक गोंधली साहेब, जितेंद्र गोंधली आणि अनंत गोंधली साहेब यांनी त्याच्यामध्ये एक संघ निवडला होता आणि त्याचा संघ कर्णधार म्हणून आमचे लवेश थले हे बेस्ट प्लेयर आहेत आमचे आणि त्यांनी आम्हाला संघात खेळण्याची संधी दिली. हे आमचे सर्व निवडक प्लेयर आहेत, 12 प्लेयर आहेत आम्ही. आणि त्याच्यानंतर सर्वांनी उत्कृष्ट प्रॅक्टिस वगैरे करून आयोजना ठिकाणी आम्ही हजर झालो आणि उत्कृष्ट खेळली. म्हणजे संघाची जी एकत्रितपणा जो असतो तो आम्ही तिथे अनुभवला काय असतो तो. त्याच्यासाठी महत्त्वाचं योगदान हे सर्व आमचे प्लेयर आहेत. तर आमचा हा संघ विजयी होऊन फायनलमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. तर तोच संघ आज घेऊन आम्ही एकविरा माऊलीच्या दर्शनाला आलो. तर आज दादा कसं वाटतं तुला? आज मला खूप छान वाटते. आम्ही एकविरा मातेची अशी डोक्यामध्ये करून विचार करून त्याची आराधना करून ठरवलं होतं की फायनलमध्ये पोचलो तर आम्ही तुझ्या पायथ्याशी माथा टेकायला येणार आणि तसं आम्ही साध्य केलं. त्याच्यामुळे आम्ही 2 महिन्यानंतर का होईना आपण सर्व एकत्रित संघ होऊन आम्ही तिथे आलेलो आहोत. बरोबर, एकविरा मातेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होतात मित्रांनो. तर एकविरा माते की जय. पाण्याची बॉटल तरी तिने तिला विचारलं तरी काय काय आयटम आहे आपल्याकडे? मलाई पेढा आहे, कंदी पेढा आहे, कलाकंद बर्फी आहे. काय भाव काय? हा घेतला 100ला पाव आहे, मिक्स घेतला 90 आहे, हा 100 आहे, आपण एक 90ला भाव. ओके दादा. काय बोलतो माणसांच्या आई खावडं काय छान गरमागरम मका आहे. बाजू कल्याण खायला खाऊ शकतो पण एवढा हे नाही घेत.
हातून नेलो जाऊन